मला माझं लहानपण दिसतं कुठेतरी त्यात. हा, मग तू घरात आता खेळू नकोस, तू घराच्या बाहेर जा आणि लहानपण जे काय आहे तुझं ते जग. प्रेक्षको, एंटरटेनमेंटचा धमाका आणि तुफान राड्यांचा अड्डा असणाऱ्या बिग बॉस मराठीच्या घरात सर्व सदस्यांचा कल्ला आणि एकमेकांवरील शाब्दिक हल्लाही पाहायला मिळत आहे. या गदारोळात 10व्या आठवड्यात कॅप्टन पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्क मध्ये विशाल कोटी यांची टोळी जिंकली असून विशालसह संस्कृती, अनुश्री, राखी, प्रभू व संकेत यांना कॅप्टन्सीची उमेदवारी मिळाली आहे. ही कॅप्टन पदाची रेस रंगतदार होणार असून नेमकं आता काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मराठी टेलिव्हिजनवर धुमाकूळ घालणाऱ्या बिग बॉस मराठीच्या 10व्या आठवड्यातील कॅप्टन पदाची रेस रंगतदार सुरू असून घरातील सदस्य एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आहेत. कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोला कॅप्टन्सीची रेस खूप तिखट होणार, कोण कोणावर भारी पडणार असं कॅप्शन देण्यात आलं असून कॅप्टन पदाच्या उमेदवारांना झोमणार मिरच्या असंही म्हटलंय. या प्रोमोनुसार अनुश्री माने व संस्कृती साळुंके यांच्यात वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळत आहे. अनुश्री संस्कृतीला म्हणत आहे की तू कॅप्टन व्हायच्या कॅपेबल नाहीस, तुझा मेंदू गुडघ्यात आहे, तुला याच आठवड्यात घरी पाठवायचं आहे. यावर प्रत्युत्तर देताना संस्कृती म्हणते की ज्या जागेवरती आहेस तिकडेच राहा, वरती जाऊ नकोस. पहा नेमकं काय घडलंय. कॅप्टन्सी पदाच्या उमेदवारांना झोमणार मिरच्या. संस्कृती, तू कॅप्टन व्हायच्या कॅपेबल नाही, तुझा मेंदू गुडघ्यात आहे, ज्या जागेवरती आहेस तिकडेच राहा, वरती जाऊ नकोस. मला तुला ह्याच आठवड्यात घरी पाठवायचं, तुला 12व्या आठवड्यात बघायचंच नाहीये. हा राडा झाल्यानंतर बिग बॉस विशाल कोटी यांना कॅप्टनशिपचा निर्णय जाहीर करण्यास सांगतात. तेव्हा राखी सावंत सांगते की प्रभूला एक चान्स द्या आणि प्रभू ही ढसाढसा रडत विशालला म्हणतो की मी माझ्यासाठी भीक मागतो, मला एक चान्स द्या. तर विशाल म्हणतो की त्यात मला माझं लहानपण कुठेतरी दिसतं. यावेळी विशाल भावूक झालेला पाहायला मिळतो. त्यावर सागर म्हणतो की मग तू घराच्या बाहेर जा आणि लहानपण जग, मिरची कशाला उचलली. पहा नेमकं काय घडले. मग राखीच्या आधी प्रभूला करायचं, कारण राखी जर कॅप्टन ही झाली तर आपल्याला काय एवढा फरक नाही पडत. आणि प्रभू जर तुक्क्याने कॅप्टन झाला तर एक वो ब्लॉक करके रखेगा 12th वीक तक. पण माझ्या प्रायोरिटी चार्टनुसार संस्कृती, मग राखी, मग प्रभू. प्रभूला का द्यायचं चान्स? तू सिंपथी मोडवर का जातीये? गेम मिळवून देतेस त्याला. मला एक सॉफ्ट कॉर्नर क्रिएट हे नाही होता ना यार, त्यासाठी ट्रॉफी नाही द्यायची अनुष्का. विशाल कॅप्टन पदासाठी निर्णय जाहीर करा. मी सांगतो याला एक चान्स दे. मी माझ्यासाठी भीक मागतो, तुम्हाला प्लीज द्या ना एवढी बार. मला माझं लहानपण दिसतं कुठेतरी त्यात. हा, मग तू घरात आता खेळू नकोस, तू घराच्या बाहेर जा आणि लहानपण जे काय आहे तुझं ते जग. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. विशाल कॅप्टन झाला पाहिजे, विशाल तू कॅप्टन्सी डिझर्व करतो. आता तन्वीचं तोंड बघण्यासारखं होणार कारण विशाल हिरो होणार. प्रभू हा एक नंबरचा स्वार्थी प्लेयर आहे, एक नंबरचा पलटू आणि तन्वीच्या पदराआड खेळणारा मुलगा आहे. तो फक्त दिखाव्यासाठी खेळतो. तन्वी सोबत राहून सर्वांना खूप फेक पर्सनॅलिटी दाखवतो. मला तरी वाटतं की विशालने फक्त त्याच्यासाठी खेळावं. सर्वांनी त्याला विलन बनवलं आहे तर त्याने शेवटपर्यंत विलन राहावं. टाटा ग्रुप विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. विशालची ऍक्टिंग सुरू झाली नौटंकी. प्रेक्षको, विशाल कोटियन आणि प्रभू मधील संवादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? विशाल गेम पालटणार का? हे आता कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की कळवा. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.